सर्व अभियोग्यताधारक व शिक्षकांना संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलला जर सबस्क्राइब आणि लाईक केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त अभियोग्यताधारकांनी शिक्षकापर्यंत पोहोचायला सुद्धा विसरू नका। सह्या रयत शिक्षण संस्था संदर्भातली ही अपडेट आहे। सर्वांना माहिती होतं की आज 8 तारीख म्हणजे आज छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये रयतची याचिका होती आणि या याचिकेकडे जे रयतचे उमेदवार आहेत त्या सर्व रयतच्या उमेदवारांचं लक्ष त्या ठिकाणी लागून होतं की नेमकी तारीख आज काय होईल। कारण आज जर कोर्टाची तारीख त्या ठिकाणी आहे तर कुठला ना कुठला निर्णय होईल आणि त्या संदर्भामध्ये काही ना काहीतरी निर्णय झाल्यानंतर नियुक्तीचा जो मार्ग आहे तो मोकळा होईल अशी अपेक्षा त्या ठिकाणी सर्वांना होती। परंतु मित्रांनो, आज जी तारीख आहे ती बोर्डावरती आली नाही आणि ती बोर्डावरती आली नसल्या कारणाने आज कुठलीही सुनावणी त्या ठिकाणी झाली नाही। त्यामुळं अजून तारीख सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन केली गेलेली नाही। आता परवाच्या दिवशी तारीख मेन्शन, उद्या सुट्टी आहे, परवाच्या दिवशी तारीख परत तिथे मेन्शन करतील आणि त्यानंतर पुढील सुनावणीची तारीख ही लक्षात येईल। त्यामुळं आज काही सुनावणी झालेली नाही आहे। पुढच्या 2 दिवसानंतर आपल्याला ती तारीख लक्षात येईल आणि पुढील सुनावणी केव्हा होईल आणि त्यामध्ये काय निर्णय होईल आता या सर्व उमेदवारांचं त्याकडे लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे रयत बाबतची ही महत्त्वाची अपडेट आपल्याला सांगितली आहे। अजून काही अपडेट असतील तर नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहूया। धन्यवाद।